नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागचा व्हिडिओ अचानकच बंद झाला. सो 3 प्रश्न आपण पाहिलेले होते. चौथा प्रश्न आपल्याला पाहायचा होता की महाजनपद आणि त्यांच्या राजे जे आहेत त्यांचे, सो त्याच्या आपण जोड्या लावायच्या आहेत. आणि कोसलचा राजा कोण आहे तर प्रसंजित आहे. मगधेचा राजा कोण आहे, बिंबिसार आहे. त्यानंतर वत्स, तर वत्साचा उदय झाला किंवा वंशाचा उदय झाला असं आपण ते लक्षात ठेवायचं. आणि वत्सचा राजा कोण आहे, उदयन आहे. आणि अवंतीचा राजा कोण आहे, प्रद्योत आहे. आणि याच्यावरून त्याचं उत्तर काय निघतं, ऑप्शन क्रमांक 2. आता याच्याबद्दल आपल्याला जी महत्वाची माहिती आहे तर ती पाठांतर करायचीच आहे. आणि एवढी जी काही गोष्टी आहेत, काही गोष्टी ज्याच्यावर प्रश्न वारंवार विचारले जातात, हे तुम्हाला पाठच करायचा आहे. याच्यामध्ये सांगितलंय की सुत्तनिपात हा जो ग्रंथ आहे, सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दक्षिण पद जे आहे, जे की एकच आहे, अश्मक, सो त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती माहिती सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याची राजधानी काय होती, पोतन ही त्याची राजधानी होती. सध्याचं औरंगाबाद हा तो भाग आहे. त्यानंतर जे काही 16 महाजनपद आहे त्याच्यातलं पहिलं महाजनपद आहे काशी. याची राजधानी होती वाराणसी. ही जी काशी आहे तर या काशीवरती जो कोसल राजा आहे, काशीच्या राजाने कोसलचा पराभव करून काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे काशीच्या राजाने कोसल जे आहे या कोसलेचा पराभव करून त्याला काशी या महाजनपदामध्ये विलीन केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं तर सुरुवातीला आधी जनपद होती. जनपद म्हणजे काय की छोटी शहरं होती असं आपण म्हणूया, थोडी मोठी शहरं. नंतर काही राजे जे आहेत, जसं की मगधेचा राजा आहे बिंबिसार, तर त्याने काय केलं तर त्यांनी आजूबाजूची सगळी जी छोटी जनपदं होती ती जनपदं त्यांनी एकत्र केली आणि त्याचं मोठं राज्य जे आहे मगध असं मोठं राज्य त्याने स्वतःचं निर्माण केलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांनी हे वेगवेगळी जनपदं त्याच्यावरती स्वाऱ्या करून त्याला आपल्या राज्यामध्ये विलीन केलेलं आहे. आणि मग ती मोठी महाजनपदं जी आहेत तर ती आपल्याला निर्माण झालेली दिसतात. त्यानंतर कोसल आहे, तर कोसलचा भाग कोणता आहे तर कोसलचा राजा आहे प्रसेनजित. आताच आपण जोड्या लावांमध्ये बघितलं. भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशामध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला दिसतो. श्रावस्ती ही कोसलची राजधानी आहे आणि राजा कोण आहे त्याचा, प्रसेनजित हा त्याचा राजा आहे. मगधेचा राजा अजातशत्रू याने कोसलचा पाडाव करून मगधामध्ये त्याला विलीन केलं आहे. म्हणजे कोसलला सुद्धा त्याने मगधामध्ये विलीन केलेला आहे. त्यानंतर आहे अंग कुठे होतं, मगाशी बघितलं आपण पहिल्या प्रश्नामध्ये, तर पूर्व बिहारचा जो भाग आहे तर तो अंगचा भाग आहे आणि त्याला पूर्व बिहारचा तो भाग आहे. त्याचबरोबर सागरी व्यापाराचं केंद्र सुद्धा ते आहे, कारण गंगा नदी जी आहे तर ती गंगा नदी त्या बाजूने वाहते आणि त्यामुळे सागरी व्यापाराचं केंद्र सुद्धा ते आहे. मगधेचा राजा कोण, आताच बघितला आपण, तर बिंबिसार राजा आहे. वज्जी जे आहे तर तो 8 कुळांचा संघ होता, तर हे एक लक्षात ठेवायचं. अजातशत्रूने वृज्जी संघ जिंकून मगधामध्ये हा सुद्धा त्याने बिंबिसारने विलीन केलेला आहे. अजातशत्रूने विलीन केलेला आहे. मल्लची राजधानी काय आहे तर गोरखपूर. मल्लची राजधानी आहे गोरखपूर. त्यानंतर चेदी या महाजनपदाचा विस्तार आताचे बुदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशामध्ये झाला. शुक्तिमती ही तिथली राजधानी आहे. वंश या महाजनपदाची राजधानी कोशांबी ही आहे. त्याचबरोबर कवी भास याने लिहिलेल्या स्वप्न वासव दत्त या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसार याचा समकालीन होता. म्हणजेच काय, वंशचा राजा कोण आहे किंवा वत्साचा राजा कोण आहे तर उदयन हा त्याचा राजा आहे आणि कोशांबी ही त्याची राजधानी आहे. कुरू हा भाग कुठला आहे तर इंद्रप्रस्थ हा तिथला तो भाग आहे, दिल्ली जवळचा भाग आहे तो आत्ताचा. त्यानंतर इंद्रप्रस्थेचा राजा कोण आहे तर युधिष्ठिर गोत्राचे ते राजे होते. त्यानंतर पांचाल, तर पांचाल या महाजनपदाचा उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे 2 भाग होते. आणि भागीरथी नदी जी आहे ही भागीरथी त्या 2 राज्यांची नैसर्गिक सीमारेषा होती. पुढे आहे मत्स्य, सो विराट मासा, सो विराट मत्स्य असं लक्षात ठेवायचं. विराटनगर या महाजनपद पुढे मगधामध्ये विलीन झालेला आहे. आताचा कुठला एरिया आहे हा, कुठलं क्षेत्र आहे तर जयपूर जिल्ह्यामधलं हे क्षेत्र आहे. शूरसेन मथुरा त्याची राजधानी आहे. अश्मक त्याची राजधानी पोटली ही आहे. अवंती तिचा सुद्धा उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे 2 भाग होते त्याचे. उज्जैन मधला भाग आहे हा. त्यानंतर गांधार हा भाग कुठे आहे तर काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये आहे. पुष्कर सारीन हा गांधारचा राजा होता. पुष्कर सारीन जो की बिंबिसारचा समकालीन होता. समकालीन म्हणजे काय, एकाच काळामध्ये अस्तित्वात असणारे. त्यानंतर कंबोज आहे.
कंबोजवरती आयोगाने आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की कंबोजच्या सीमेवरती कोणता व्यापार जो आहे तर कोणता व्यापार केला जायचा असा प्रश्न आलेला आहे. जर तुम्ही सगळे प्राचीन इतिहासाचे प्रश्न काढून घेतले तर तुम्हाला दिसेल ते. सो त्या ठिकाणी जे ब्लँकेट आहे तर ते ब्लँकेट बनवण्याचा उद्योग जो आहे तर तो तिथे चालत असेल. अशा पद्धतीने हे सगळी 16 महाजनपदं आहेत. या सगळ्या 16 महाजनपदांची माहिती जी आहे तर ती तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडते. खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजनपदांचा उल्लेख आहे? आपण जे बघतोय बघा तिथलीच सगळी ही उत्तरं आहेत. ऑप्शन क्रमांक 1 अंगुत्तर निकाय. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे प्रज्ञापारमिता सूत्र. आता हे प्रज्ञापारमिता सूत्र काय आहे तर याच्यामध्ये बौद्ध धर्मामधलं महायान ग्रंथ आहे हा, आणि याच्यामध्ये प्रज्ञापारमिता नावाची देवी आहे आणि धर्म आणि ती देवी तर यांच्यामधला जो परस्पर संबंध आहे तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे. तर ती सगळी माहिती या प्रज्ञापारमिता सूत्र याच्यामध्ये सांगितलेली आहे. प्रज्ञापारमिता म्हणजे काय तर बोधिसत्वाची प्राप्ती होणं याला प्रज्ञापारमिता असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या बुद्धीचा सर्वोच्च बिंदू जो आहे तर त्याला आपण प्रज्ञापारमिता असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते? तर हे सगळे जे आहेत हे सगळे संगम साहित्यामधले कवी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 अ ब क ड उत्तर आहे. तोलकापियर आहे, वल्लुवर आहे, तिरुवल्लुवर गोष्ट तुम्ही ऐकली असेल तिरुवल्लुवरची. त्यानंतर इलिंगो अडिगल आहे आणि सित्तलाई सित्तनूर. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. त्याच्याबद्दलची माहिती इथे सांगितलेली आहे बघा. तिरुकुल्लर आता जे आपण म्हणत होते सो तिरुकुल्लर या तामिळ ग्रंथामध्ये तिरुवल्लुवर आहे नाव. ऍक्च्युली कुठे गेलं ते तिरुवल्लुवर यांनी तिरुकुल्लर या ग्रंथाची स्थापना केलेली आहे. मणिमेखला नावाचा एक संगम साहित्यामधला ग्रंथ आहे. त्याचबरोबर तोलक्कापियम ची निर्मिती तोलक्कापियरनेच केलेली आहे. तोलक्कापियर आत्ताच आपण बघितलं. तर हे सगळं कशामधलं आहे? हे सगळं आहे संगम साहित्याचा भाग. हे सगळं काय आहे? संगम साहित्याचा भाग आहे. आता संगम साहित्यांची जी पहिली काय म्हणतो त्याला आपण पहिली बैठक जी आहे किंवा त्यांची पहिली सभा असते तर संगम साहित्याची जी पहिली सभा आहे ही पहिली सभा अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली मदुराई या ठिकाणी पार पडलेली आहे. पहिली संगम सभा सो ती मदुराई या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. इथं याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. ही वाचून तुम्ही घेऊ शकता. याची जी PDF आहे सो टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर इथं तुम्हाला त्याची ही संपूर्ण जी PDF आहे सगळे 15 प्रश्न आणि त्या 15 प्रश्नांचे सगळे स्त्रोत तर त्या सगळ्याची तुम्हाला तिथे PDF मिळून जाईल. आणखीन जे काही महत्वाच्या रचना आणि त्यांचे रचनाकार कोण आहेत की ज्याच्यावरती आयोगाने आपल्याला ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत असे महाभाष्यम कुणाचा आहे? पतंजलीचा आहे. स्वप्न वासव दत्त कुणाचा आहे? भास यांचा आहे. कामसूत्र हा वात्सायन यांचा ग्रंथ आहे. बुद्धचरित हा अश्वघोष यांचा आहे. गाथा सप्तशती हाल यांनी लिहिलेला आहे. नाट्यशास्त्र भरतमुनी यांनी लिहिलेला आहे आणि चरक संहिता चरक यांनी लिहिलेली आहे आणि ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. मणिमेखला नावाचा पण एक ग्रंथ जो आहे तर तो संगम साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. पुढचा आहे खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा असं सांगितलंय बघा. संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा त्यांनी स्वीकार केलेला होता. तत्वबोधिनी सभेमध्ये त्यांचा सहभाग होता. संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले त्यांनी आणि विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ आणि शास्त्राचा आधार दिला. तर कोण आहे त्याचं उत्तर? त्याचं उत्तर आहे ईश्वरचंद विद्यासागर. ऍक्च्युली ईश्वरचंद विद्यासागर जे आहेत ते ईश्वरचंद विद्यासागर यांचं नाव सुरुवातीला ईश्वरचंद बंडोपाध्याय असं होतं. मात्र त्यांना असलेलं जे प्रचंड ज्ञान आहे या ज्ञानामुळे त्यांना विद्यासागर हे नाव दिलेलं आहे. आता केशवचंद्र सेन आहेत यांच्याबद्दलची माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यांच्याबद्दल माहिती. ईश्वरचंद विद्यासागर यांची माहिती बघा. राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेली जी ब्राह्मो समाजाची परंपरा आहे तर ती चळवळ जी आहे तर ती पुढे सुरू ठेवण्याचं काम ईश्वरचंद विद्यासागर यांनी सुद्धा केलेलं आहे. 1800च्या अगदी काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ही संपूर्ण समाज सुधारणेची जी चळवळ आहे ती सुरू केली आणि ती चळवळ पुढे चालू ठेवण्याचं काम ईश्वरचंद विद्यासागर यांनी सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं पुस्तक आहे बार्नो परिचय. तर हा जे पुस्तक आहे बोर्नो परिचय तर याच्यामध्ये
संपूर्ण बंगाली वर्णमाला जी आहे या बंगाली वर्णमालेचा त्यांनी त्याच्यामध्ये अक्षर परिचयाचा त्यांनी पूर्ण समावेश केलेला आहे, जो की अजून सुद्धा बंगाली वर्णमालेचा अभ्यास करताना त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर बंडोपाध्याय हे त्यांचं आधीचं नाव होतं, त्यांना विद्यासागर नाव हे का मिळालं ते आता बघितलं आपण. त्याचबरोबर महिला शिक्षणाचे फार मोठे समर्थक होते ते. बालिकांसाठी विद्यालयाची स्थापना केली त्यांनी सोमप्रकाश नावाचं 1858 मध्ये बंगाली वृत्तपत्र जे आहे तर ते त्यांनी काढलेलं आहे. काय उत्तर होतं त्याचं, तर ईश्वरचंद्र विद्यासागर. त्यानंतर आहेत महत्वाचे केशवचंद्र सेन. यांच्याच प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो कोलकाता मधलं गरीफा हे त्यांचं मूळ गाव होतं. सुरुवातीला त्यांनी बंगाल बँकेमध्ये काम केलेलं आहे. टाकसाळ जी असते म्हणजे जिथं आपण नाणी छापतो तर त्या टाकसाळीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाचा प्रचार केलेला आहे. प्रौढांसाठी त्यांनी सायन्स शाळा ज्या आहेत तर त्या स्थापन केलेल्या आहेत. उमेशचंद्र दत्त यांचं विधवा विवाह नाटक जे आहे ते त्यांनी रंगभूमीवरती आणलेलं आहे. त्यांनी पत्नीला जी सामुदायिक उपासना होते ब्राह्मो समाजामध्ये आले ते, आणि त्या ब्राह्मो समाजामधल्या सामुदायिक उपासनेमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीचा सहभाग करून घेतलेला आहे. त्याचबरोबर जे सगळे एकाच विचाराची लोक आहेत त्या एकाच विचारांच्या लोकांना एकत्र आणून त्यांनी 1860 मध्ये संगत सभा जी आहे या संगत सभेची स्थापना केलेली आहे. चर्चमध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह लावलेले आहेत. त्याचबरोबर वामबोधिनी पत्रिका जी आहे तर ते मासिक त्यांनी काढलेलं आहे. ब्राह्मण समाजामधलं ज्या स्त्रिया आहेत, ब्राह्मो समाजामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी ब्राह्मिका समाज नावाचं पत्रक जे आहे ते त्यांनी काढलेलं आहे. कलकत्ता महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केलेली आहे. अल्बर्ट महाविद्यालयाची स्थापना केली आहे. इंडियन मिरर आणि संडे मिरर अशा पद्धतीने 2 वृत्तपत्र त्यांनी काढलेली आहेत. धर्मसाधना असेल, सुलभ समाचार असेल, धर्मतत्व ही सगळी त्यांची पत्रकं आहेत. त्याचबरोबर भारतीय ब्राह्मो समाज जो आहे या भारतीय ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. 11 नोव्हेंबर 1866 ला ते त्या भारतीय ब्राह्मो समाजाचे स्वतः चिटणीस होते. त्याचबरोबर द इंडियन रिफॉर्म असोसिएशन, खूप वेळा आयोगाने विचारलेला प्रश्न, जे की केशवचंद्र सेन यांनीच त्याची स्थापना केलेली आहे. व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन असेल त्याची स्थापना त्यांनी केली आहे. 1872 मध्ये ब्राह्मो मॅरेज ऍक्ट जो आहे तर तो त्यांनी ब्रिटिशांकडून संमत करून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर यांच्याच प्रेरणेने प्रार्थना समाज, जो की आपल्या इतिहासाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो यांच्याच प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 31 मार्च 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे ऑप्शन आहेत हे सगळे ज्याची आपण माहिती बघतोय. तर पुढचे आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी कुठे आपण नाव यांचं ऐकलेलं आहे तर इंडियन असोसिएशन जी आहे IA 1876 मध्ये स्थापन झालेली आणि नंतरच पुढे ती राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली. सो ही IA जी आहे इंडियन असोसिएशन ती त्यांनी 1876 ला आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक आहेत ते. ICS परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. सहाय्यक दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सिल्हेटला सहाय्यक दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर बंगाली हे वृत्तपत्र त्यांनी स्थापन केलेलं आहे. सनदी सेवा परीक्षांचं वय 21 वरून 19 या विरोधामध्ये त्यांनी प्रचार केलेला होता. त्याचबरोबर 1895चं पुणे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आणि 1902चं अलाहाबादचं राष्ट्रीय सभेचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन त्याचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत. कोणत्या गटामध्ये होते ते तर ते मवाळ या गटामध्ये होते. त्याचबरोबर 1921 ते 1923 मध्ये स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. आणि त्याचबरोबर नंतर शेवटी नेशन इन मेकिंग बिंग द रिमिसेन्स ऑफ 50 इयर्स ऑफ पब्लिक लाईफ हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि त्यांनाच राष्ट्रगुरू म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जात होतं. कोण होते ते तर ते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ज्यांनी की इंडियन असोसिएशनची आनंद मोहन बोस सोबत 1876 ला स्थापना केलेली आहे. ICS परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि बंगाली हे त्यांचं वृत्तपत्र आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक आहेत ते. आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याच साऱ्या प्रश्नांच्या ऑप्शनमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे ऑप्शन दिसणारच आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल बघितलं आपण. त्यानंतर आहेत महादेव गोविंद रानडे. तर महादेव गोविंद रानडे यांची इथे माहिती दिलेली आहे, PDF मध्ये आहे. आपल्या सगळ्यांना ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत, सार्वजनिक सभेची सूत्र त्यांनी 1871 ला
गवा जोशी नंतर यांच्याकडे आली सार्वजनिक सभेची सूत्र. त्याचबरोबर इंडियन सोशल कॉन्फरन्स जी आहे तिची स्थापना त्यांनी केली. 1890ला त्यांनी औद्योगिक परिषदेची स्थापना केलेली आहे. डेक्कन सभा असेल, त्याचबरोबर ग्रंथोत्तेजक मंडळी असेल, एकेश्वर निष्ठांची कैफियत असेल, त्याचबरोबर काय तर प्रार्थना समाजामध्ये सहभाग असेल त्यांचा. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ जे आहे तर त्या मुंबई विद्यापीठाचे पहिले जे 4 पदवीधर होते त्याच्यापैकी एक कोण होते तर आपले महादेव गोविंद रानडे आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे, ती वाचून घ्यायची आहे. ठीक आहे, तेच इथे परत आलंय. पुढचा प्रश्न आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर एकाच वाक्यावरून आपल्याला उत्तर त्याचं काढता येतं. त्यांनी मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. कोणी केलेली आहे? सर सय्यद अहमद खान. आणखीन काय तर ट्रान्सलेशन सोसायटी असेल, पेट्रिऑटिक सोसायटी असेल तर याची स्थापना सुद्धा. आणि भारत आणि पाकिस्तान काय हिंदू वधूचे 2 नेत्र आहेत, बरोबर. तर हे सगळी विधानं कुणाची आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल आहेत. उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 सर सय्यद अहमद खान. इथं त्यांची माहिती दिलेली आहे. मोहम्मद अली जिना ऑप्शनमध्ये आहे की नाही, इथे मोहम्मद अली जिना पहिलं आहे. त्यानंतर सर सय्यद अहमद खान, कवी मोहम्मद इक्बाल आणि बद्रुद्दीन तय्यबजी. तर ह्या सगळ्यांची माहिती इथं दिलेली आहे, तेवढी सगळी वाचून घ्यायची आहे. PDF मध्ये आहे लिंकवरती, टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही ती चेक करून घेऊ शकता. मोहम्मद अली जिना, ज्यांना की आपण पाकिस्तानचं जनक असं म्हणतो. सुरुवातीला ते उदारमतवादी नेते होते आणि नंतर मात्र स्वतंत्र पाकिस्तानची ते मागणी करायला लागले. गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. नेहरू अहवालात मात्र त्यांनी सहभाग घेतलेला नाही. होमरूल लीग जी आहे तर त्या होमरूल लीगचे अध्यक्ष सुद्धा मोहम्मद अली जिना जे आहेत तर ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर जिनांच्या 14 मागण्या आपल्याला माहिती आहे त्यांनी मागितलेल्या होत्या. जोपर्यंत संयुक्त जबाबदारीचं तत्व त्यांनी नाकारलं आणि संयुक्त मंत्रिमंडळ त्यामुळे स्थापन झालं नाही आणि राजाजी योजना सुद्धा त्यांनी नाकारली आणि शेवटी माउंटबॅटन योजना जी आहे त्या माउंटबॅटन योजनेचे भारत योजना तयार झाली आणि त्यानंतर भारताची फाळणी झाली. पाकिस्तान आणि भारत असे 2 राष्ट्र निर्माण झाले आणि त्या पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर कोण झालेले आहेत तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. त्याचबरोबर पाकिस्तानची जी संविधान समिती होती तर त्या संविधान सभेचे अध्यक्ष सुद्धा जिना झालेले आहेत. सुरुवातीला लखनौ करार असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली असेल तर त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. मात्र नंतर त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जी आहे तर ती लावून धरलेली होती. त्याचमुळे राजाजी योजना जी आहे तर ती राजाजी योजना सुद्धा असफल याचमुळे झालेली होती. आणि जोपर्यंत स्वतंत्र राष्ट्राची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत त्यांनी संविधान तयार करण्यास विरोध दर्शवलेला होता. जोपर्यंत स्वतंत्र मागण्या त्यांच्या ज्या आहेत या मुस्लिम मागण्या जोपर्यंत मुस्लिम राष्ट्राची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत त्यांनी संविधान तयार करण्यास विरोधच दाखवलेला होता. गोलमेजच्या परिषदामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. नेहरू अहवालात मात्र त्यांनी सहभाग घेतलेला नव्हता. त्याचबरोबर लखनौ करार असेल तुमचा, काँग्रेस आणि लीगची अधिवेशनं जी आहेत ऍक्च्युली काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची अधिवेशनं एकत्र घेण्याचा महत्वाचं कारण म्हणजे मोहम्मद अली जिना आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच लखनौ करार असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची अधिवेशनं एकत्र व्हायला सुरुवात मोहम्मद अली जिना यांच्यामुळे झालेली होती. मात्र त्यांना पाकिस्तानचं जनक असं म्हटलं जातं. मुस्लिम लीगचे नंतर ते सत्ताधारी झालेले होते. मोहम्मद इक्बाल यांच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे. त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची योजना मांडणारे कोण आहेत तर ते मोहम्मद इक्बाल हेच आहेत. सारे जहां से अच्छा हे गाणं त्यांनीच लिहिलेलं आहे. हिदायत उल इस्लाम या संस्थेच्या सभांमध्ये ते कवितांचं वाचन करत असत. उर्दू आणि फारसी कवी होते ते. लाहोर कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. त्यांची जी काही व्याख्यानं आहेत तर त्यांची व्याख्यानं, हा प्रश्न कधीही येऊ शकतो आपल्याला, लेक्चर्स ऑन द रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाम या नावाने त्यांची जी व्याख्यानं आहेत ती त्यांची व्याख्यानं प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, ती सगळी वाचून घ्यायची आहे. INC ची ज्या वेळेस स्थापना करायची होती तर त्यावेळेस सुरुवातीला बद्रुद्दीन तय्यबजी असतील तर यांनीच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे आणि त्यांच्या स्थापनेमध्ये बद्रुद्दीन तय्यब जी आहेत तर त्यांनीच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननीच यांना मदत केलेली होती राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरण्यासाठी, जे की पहिल्यांदा पुण्यामध्ये भरणार होतं. मात्र पुण्यामध्ये प्लेगची साथ असल्यामुळे नंतर ते मुंबईमध्ये झालं
माहिती आपल्याला सगळ्यांना. सो गोकुळदास तेजपाल हायस्कूलमध्ये त्याचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं. 72 प्रतिनिधी पहिले त्यावेळेस हजर होते. तर अशा पद्धतीने बद्रुद्दीन तय्यबजी त्यांनी तिथं सहकार्य केलेलं होतं. मात्र त्या अधिवेशनाला ते हजर नव्हते. तर ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरं अधिवेशन जे झालं मद्रास अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं, तर त्याचे अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी होते. पुढचा आहे सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल माहिती. आताच आपण त्यांचा प्रश्न वाचला. जन्म यांचा दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. 1864 मध्ये गाझीपूर इंग्रजी शाळेची त्यांनी स्थापना केली. ट्रान्सलेशन सोसायटी असेल, मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल स्कूल आहे त्याची त्यांनी स्थापना केली. व्हॉइसरायच्या कायदे मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत ते. इंडिया पॅट्रिऑटिक असोसिएशन त्याची त्यांनी स्थापना केलेली आहे. मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यांचं वृत्तपत्र, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय, तहजीब उल अखलाक नावाचं त्यांचं वृत्तपत्र होतं. सुरुवातीला ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते, मात्र नंतर ते काय झालेले आहेत? काँग्रेसपासून दूर झाले आणि फक्त ते मुसलमानांचाच विचार करायला लागले. त्याचबरोबर अकबरावरती ऐन ए अकबरी नावाची पुस्तक जे आहे तर त्याची त्यांनी आवृत्ती जी आहे तर ती प्रकाशित केलेली आहे. ते आणि आणखीन एक आयोगाने विचारलेला प्रश्न की 1857च्या उठावावरती सर सय्यद अहमद खान यांनी उठावाची कारणे आणि उठावाचे परिणाम याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते विधान चुकीचं आहे. का? कारण फक्त त्यांनी त्या उठावांची कारणे याच्यावरतीच पुस्तक लिहिलेलं आहे. कुठलं? तर असबाब ई बगावत. बगावत म्हणजे 1857चा उठाव. बगावत म्हणजे उठाव. सो असबाब ई बगावत, ज्याच्यामध्ये त्यांनी 1857च्या उठावाची कारणं जी आहेत तर ती कारणं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. बाकी हे सगळं मधलं जे आहे हे वाचून घ्या. भारत वधूचे हिंदू आणि मुस्लिम हे दोन तेजस्वी नेत्र आहेत असं पहिलं ते म्हणायचे. हा प्रश्नात बघितला आता आपण. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळालेले होते. तर कोण आहेत ते? देवेंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर, चंडीदास की विद्यापती ठाकूर? तर कोण आहेत ते? मैथिली ही भाषा आहे, बिहार मधली भाषा आहे मैथिली, जी विद्यापती ठाकूर त्याच्यातले प्रसिद्ध कवी आहेत. पुढे इथे देवेंद्रनाथ टागोर आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ही माहिती वाचायची आहे. परत सांगते, याची PDF आहे दिलेली, तिथून तुम्ही वाचून घ्या. पण तरी पण मी वाचते. ओके. सर्वतत्व दीपिका असेल, देवेंद्रनाथ टागोर कुठे येतं बरं यांचं नाव? तर ब्राह्मो समाजामध्ये खूप जास्त देवेंद्रनाथ टागोरांचं नाव येतं. तर सर्वतत्व दीपिका सभा, तत्वबोधिनी सभा असेल, त्याचबरोबर हिंदू हितार्थी विद्यालय असेल, नॅशनल असोसिएशन असेल, बोलपूरचं ब्रह्मचर्याश्रम असेल, नंतर ते शांतिनिकेतन झालं, नंतर त्याचं विश्व भारती विद्यापीठ झालं. तर हे सगळं कुणाशी निगडीत आहे? तर देवेंद्रनाथ टागोर यांच्याशीच निगडीत आहे. स्वरचित जीवनचरित हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तत्वबोधिनी पत्रिका जे आहे तर हे एक लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. तत्वबोधिनी पत्रिका हे ब्राह्मो समाजाचं मुखपत्र आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. देवेंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर, तर ती वाचून घ्या. पुढचं आहे सविनय कायदेभंग. याच्याबद्दल कोणती विधानं खरी नाहीत असं विचारलंय. चला बघा. खान अब्दुल गफार खान यांनी लाल शर्टवाल्या स्वयंसेवकांचं संघटन करून लाल डगलेवाला, आपल्याला माहितीये, ती संघटना स्थापन केलेली होती. चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली, त्यात कर न देणे हेही अंतर्भूत होते. नागालँडची राणी गेंडिल्यूने वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षांची कारावासाची शिक्षा त्यांनी भोगली. बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. लाल डगलेवाला, खान अब्दुल गफार खान, पेशावरचा सत्याग्रह, इथं आपल्याला सापडतं हे. सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षा, 21-22 म्हणजे काय? तर असहकार चळवळ, त्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये बलवान बनली. बरोबर आहे, तुम्हाला दाखवते मी सगळे संदर्भ. व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. तर सविनय कायदेभंगाच्या वेळेस व्यापारी समूहाने सरकारला मदत केलेली दिसत नाही. तर ज्यावेळेस छोडो भारत चळवळ आहे तर तिथं व्यापारी समूहाने मदत केली आहे की असहकार चळवळीच्या वेळेस व्यापारी समूहाने मदत केलेली आहे? तर ते तुम्ही मला सांगायचं आहे. सांगा मला ते. आणि उत्तर काय आहे त्याचं? ऑप्शन क्रमांक 4 आहे. कारण व्यापारी समूहाने सविनय कायदेभंगाच्या वेळेस सरकारला मदत केलेली आहे की नाही? तर नाही. व्यापारी समूहाने सरकारला मदत केलेली आहे की नाही? तर ते
ऑप्शन क्रमांक 4 त्याचं चुकीचं आहे. बाकी पेशावरचा सत्याग्रह बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. चला बघूया हे कुठलं आहे बरं. तर आपला 8वीचा इतिहास. ठीक आहे, 8वीच्या इतिहासामध्ये 8वा चॅप्टर आहे सविनय कायदेभंग चळवळ आणि या सविनय कायदेभंग चळवळीच्या या चॅप्टरमध्ये तुम्हाला संपूर्ण सविनय कायदेभंग चळवळीमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळते. ठीक आहे, इथं तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे. हे बघा इथे दांडी यात्रा आहे, दांडी यात्रेचा इथं उल्लेख केलेला आहे. 5 एप्रिल 1930 रोजी गांधींनी दांडी या ठिकाणी ते पोहोचले आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा कायदा त्यांनी मोडलेला आहे आणि देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ त्यापासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे पेशावरचा सत्याग्रह, ज्यांना आपण सरहद्द गांधी असं म्हणतो. खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. खुदाई खिदमतगार ही संघटना त्यांनी स्थापन केली आणि जसं त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली, गांधीजींनी सुरू केली, त्यानंतर यांनी पेशावर सत्याग्रह सुरू केलेला आहे. त्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह तो येतो. 6 मे 1930 रोजी सोलापुरामध्ये हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह, ओके ते पान थोडंसं हे होतं इथे आहे, शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडलेले आहेत. हा प्रश्न येऊन गेलाय का रे? येऊन गेलाय? येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर परिणामी जनतेने पोलीस स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले आणि सरकारने त्या ठिकाणी मार्शल लॉ जो आहे मार्शल लॉ लावलेला आहे, लष्करी कायदा जारी केलेला होता. या आंदोलनामध्ये मलाप्पा धनशेट्टी असतील, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आलेली आहे. आयएमपी का आयएमपी? कारण खूप वेळा याच्यावरती प्रश्न आलेला आहे. धारासणा सत्याग्रह नेतृत्व कोणी केलेलं आहे? सरोजिनी नायडू यांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. आणखीन आलेला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये वडाळा आहे, मालवण आहे, शिरोडा आहे, या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र किनारे होते त्या ठिकाणी लोकांनी मिठाचे कायदे मोडले, मात्र ज्या ठिकाणी समुद्र नाही तर त्या ठिकाणी जंगलाचे जे कायदे आहेत ते जंगल कायदे मोडून लोकांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये बिळाशी असेल, संगमनेर, कळवळ, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेले आहेत. बाबू गेनू आपल्याला माहिती आहे की मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू यांनी परदेशी मालाची वाहतूक करणारा जो ट्रक आहे त्या ट्रक समोर ते आडवे झाले आणि त्यांचा त्या ठिकाणी ते शहीद झालेले होते. इथे बघा आतापर्यंतच्या चळवळी या शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या, मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेने आपला याच्यामध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर स्त्रियांनीही मोठा याच्यामध्ये सहभाग घेतला. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता या सगळ्या स्त्रियांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे. हे वाक्य होतं का प्रश्नामध्ये? होतं. त्यानंतर गोलमेज परिषदा झाल्या, 1ली, 2री, 3री अशा पद्धतीने गोलमेज परिषदा झाल्या. पुणे करार झाला, गांधी आयर्विन करार झाला. गांधी आयर्विन करार झाला आणि त्याचमुळे गांधीजी 2ऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिलेले होते. त्यानंतर काय झालेला होता? पुणे करार झालेला होता आणि त्यानंतर 3री गोलमेज जी आहे ही 3री गोलमेज परिषद झालेली होती. या सगळ्यांचा क्रम जो आहे हा क्रम लक्षात ठेवायचा. आयोगाने ऑलरेडी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, हे होतं याच्याबद्दल माहिती. हे जे पुस्तक होतं तर ते होतं 8वी इतिहास. कुठलं होतं हे पुस्तक? तर 8वीचा इतिहास आहे. बघा किती माहिती आहे की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात परीक्षेत, तीच सगळी माहिती आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे आहे 11वी इतिहास. कुठे आहे हे? 11वी इतिहासाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये हे पुस्तक मी ह्यासाठी PDF ही घेतली आहे कारण की सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ही मागची पार्श्वभूमी तुम्हाला इथं व्यवस्थित दिलेली आहे. त्याच पद्धतीने जसं तिथं दिलेली माहिती आहे तीच माहिती तुम्हाला इकडे पुन्हा सगळी दिलेली आहे, जे की तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. इथं सगळं दिलेलं आहे. असहकार चळवळ जी आहे ती का बंद झाली, चौरी चौरा घटना झाली, त्याच्यानंतर मग अनेक नेत्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली. त्याचबरोबर 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. नंतर 1927 मध्ये आलेलं सायमन कमिशन, त्या सायमन कमिशनला विरोध म्हणून पुढे वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्या तयार होत गेल्या. नेहरू रिपोर्ट तयार झाला. मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्टला विरोध केला. बॅरिस्टर जिनांनी मुस्लिमांसाठी 14 मागण्या शासनाला सादर केल्या. परिणामी ब्रिटिश सरकारने नेहरू अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि या सगळ्या घडामोडी
राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या, काँग्रेसने दिलेली 1 वर्षाची मुदत संपली, गव्हर्नर जनरल आयर्विन यांनी इंग्लंडचे पंतप्रधान मॅकडॉनल्ड यांच्याशी चर्चा करून भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याची व सर्वपक्षीय गोलमेज परिषद बोलवण्याची घोषणा केली आणि ते सगळंच होता त्यावेळेसच सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे तर ती गांधीजींनी केलेली आपल्याला दिसते. इथं बघा 31 डिसेंबर 1929 पर्यंत सरकारने भारताला वसाहतीचे स्वराज्य दिले नाही तर कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा इशारा महात्मा गांधीजींनी सरकारला दिलेला होता आणि त्याच पद्धतीने गांधीजींनी काय केलेली आहे 6 डिसेंबर 1930 ला मिठाचा कायदा मोडलेला आहे. तारीख पाठ करून ठेवायची. आणि त्याच्यानंतर सगळी जी प्रकरणं दिलेली आहेत, सोलापूरमधला लष्करी कायदा असेल, शिरोडा सत्याग्रह असेल, वडाळा मिठागरावरचा छापा असेल, खानदेशचा सत्याग्रह असेल, पुण्यामधले सविनय कायदेभंगाची चळवळ असेल, सातारा असेल, ठाणे असेल, दहीहंडा सत्याग्रह असेल, चिरनेरमधला सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, पुसदचा जंगल सत्याग्रह, बाबू गेनू, हे सगळं तुम्हाला इथं पाठांतर करायचं आहे. 1, 2, 3 विधानं बरोबर, चौथं विधान चुकीचं आहे. डॅश डॅश यांच्याशिवाय जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झालेल्या होत्या तर सर सय्यद अहमद खान यांना सोडून बऱ्याच अशा व्यक्ती ज्या आहेत या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालेल्या होत्या. कधी 1885 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या ठरावाबाबत काय खरे आहे? ठीक आहे. सो रॉयल कमिशनची नेमणूक करणं बरोबर आहे. भारत सचिवाची समिती रद्द करा बरोबर आहे. लष्करावरचा खर्च कमी करा बरोबर. लष्करावरचा खर्च भारतातून चाललाय, भारताच्या तिजोरीतून चाललाय, तो कमी करा. आणि अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्यांचे भारतात होऊ घातलेले विलिनीकरणामध्ये विरोध करणे, हे सगळे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हे सगळे ठराव मंजूर झालेले होते. उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3 अ, ब, क आणि ड. ठीक आहे. त्याच्याबद्दलची माहिती पण इथं तुम्हाला दिलेली आहे बघा. 28 डिसेंबर 1885 ला मुंबईमधलं गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. त्याला 72 प्रतिनिधी हजर होते. रोमेशचंद्र बॅनर्जी हे इथे दिलेले आहेत, ते त्याचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट इथं दिलेली आहेत. मवाळ युग इथं दिलेला आहे आणि पहिल्या अधिवेशनात काय काय त्यांनी ठराव मांडलेले होते ते इथं दिलेले आहे बघा. प्रांतिक विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचं रक्षण व्हावं म्हणून कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था यांची फारकत करावी, असे विविध ठराव त्यांनी मांडलेले होते. मग पुढे जहाल युग, सगळं मवाळ युग, जहाळ युग सगळं सुरू होतं. टिळक आले की मग सगळं जहाळ युग सुरू होतं. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर होतं. पुढचा आहे धूमकेतू. कुठला आहे? कलकत्त्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. नवयुग आहे. नवयुग कोणी? 1 मिनिटं, किती प्रश्न झाले आपले? 13वा प्रश्न चालू आहे. त्यानंतर सोशलिस्ट डांगे यांचं मुंबईमध्ये आणि व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स कुणाचं होतं? तर एम एन रॉय यांचं होतं. सोशलिस्ट कोणाचं होतं रे? डांगे. नवयुग कोणाचं होतं? आचार्य अत्रे. आणि धूमकेतू कोणाचं आहे? भाऊ महाजन. आणखीन कोणकोणती वृत्तपत्र? तर याच्यासोबत भरपूर सारी वृत्तपत्र तुम्हाला वाचायची आहे. पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. पुढे काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी कशाचा कोणत्या प्रचार पद्धतीचा वापर केला? तर कीर्तन या प्रचार पद्धतीचा गाडगे महाराजांनी वापर केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते ते? स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्ये होते. आपलं उत्तर आलं पाहिजे. कोण आहेत ते? ज्योतिबा फुले. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. कोण आहेत ते? महात्मा फुले आहेत. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. कुठलं पुस्तक आहे? 11वी इतिहास. सगळ्या बऱ्याच जवळजवळ 15 पैकी 1-2 जर प्रश्न सोडले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या 2-3 पुस्तकांमध्ये सापडतात, जी की स्टेट बोर्ड आहेत, जे की आपल्याला वाचायचीच आहेत. दादोबा पांडुरंग तर्खडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या, तर तिथलं एक ऑप्शन होतं दुर्गाराम मंचाराम. सो दुर्गाराम मंचाराम असतील,
दिनमणी दलपतराय असतील यांच्यासोबत त्यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभा जी आहे मनपा, तर ती त्यांनी स्थापन केलेली आहे. म म्हणजे मानव धर्म सभा, न म्हणजे ज्ञान प्रसारक सभा आणि प म्हणजे परमहंस मंडळी. तर या तीनही सभा दादोबा तरखडकर यांनीच स्थापन केलेल्या आहेत. त्याचबरोबर भिकोबा चव्हाण, राम जयकर यांच्या मदतीने त्यांनी परमहंस सभा 1839 मध्ये स्थापन केलेली आहे. आणि नंतर त्यांचे जे भाऊ आहेत आत्माराम तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची मुंबईमध्ये स्थापना झालेली आहे. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला इथे वाचायचं आहे. हे 44चं आहे. त्यानंतर 1848 मध्ये ज्ञानप्रसारक सभा आहे आणि लाड जे आहेत तर ते त्यांच्या सोबत होते त्यावेळेस. आणि नंतर ही 49 मध्ये त्यांनी परमहंस सभा जी आहे तर ती स्थापन केलेली आहे. यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे की ज्याच्यावरती आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारतं, तर तो कोणता ग्रंथ आहे तर ते मला तुम्ही सांगायचं आहे. अशा पद्धतीने हे जे 15 प्रश्न आहेत त्या 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण केलेलं आहे. याचे जे पुढचे जे 15 प्रश्न आहेत तर याचे व्हिडिओ लवकरच युट्यूबवरती अपलोड होतील. ठीक आहे. थांबूया आपण इथे.